15 ते 20 मिनिटं झाली अजून अनाउन्समेंट नाही आहे, काही नाही आहे. ट्रेन आता एवढा पाऊस पडतो आणि हा दरवर्षीचा प्रॉब्लेम आहे. मुंबईत सलग 3 दिवसांपासून संततधार सकाळपासून पडणाऱ्या पावसानं मध्य रेल्वेची वाहतूक मंदावल्यामुळे लोकांचे हाल. मुंबईला पाणी पुरवठा करणारे सर्व तलाव भरले. कोकणातही गेल्या 3 दिवसांपासून सतत मुसळधार पाऊस. रायगड जिल्ह्यात गेल्या 24 तासात 117 मिलीमीटर पावसाची नोंद. राज्यातही अनेक ठिकाणी संततधार. नमस्कार, मी विशाल. आपण पाहताय दुपारच्या बातम्या. दुपारच्या बातम्यांमध्ये आपण सुरुवातीला जाणून घेणार आहोत राज्यातल्या पावसाबद्दल. सध्या कोकणात आणि मुंबईमध्ये जोरदार पाऊस कोसळतोय आणि त्याचे आता वेगवेगळे परिणाम समोर यायला लागलेले, ज्याबद्दल आपण माहिती जाणून घेणार आहोत. पण त्यापूर्वी एक नजर टाकूयात इतरही हेडलाईन्सवर. सांगलीच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने केलेल्या टीकेमुळे राज्यातले काँग्रेस नेते नाराज. सोनिया गांधी आणि शरद पवारांकडे करणार तक्रार. तुरुंगात असलेल्यांनाही आता निवडणूक लढवण्यास बंदी. सुप्रीम कोर्टाचा आणखी एक महत्त्वपूर्ण निकाल. शिर्डीतल्या दुहेरी खून प्रकरणातल्या संशयित आरोपीला कल्याणमध्ये अटक. सीसीटीव्ही फुटेजवरून केली शिर्डी पोलिसांनी कारवाई. बुलढाण्यातल्या भोन गावकऱ्यांना जीव मुठीत धरून करावा लागतो बोटीतला प्रवास. नदीवर पूल बांधण्याची मागणी अनेक वर्षांपासून प्रलंबित. आणि चॅम्पियन्स ट्रॉफी नंतर टीम इंडियाने जिंकली विंडीज ट्राय सिरीज. फायनलमध्ये केला लंकेचा 1 विकेटनं पराभव. 21 जणांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आलेली आहे. सर्वच्या सर्व 21 आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आल्याची माहिती मिळते. यामध्ये 21 जणांमध्ये 13 पोलीस अधिकाऱ्यांचा समावेश आहे.